निसर्गमय शुभ सकाळ मित्रांनो. आपली सकाळीच वणी गावात आपली सकाळ सुरुवात झाली आहे. सकाळच्या वाजला हा 6:30. आता आपली वणीला सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्या जात आहात. तिथंशी दर्शन घेऊन आल्यावर आपल्याला जायचं आहे सापुताऱ्याला. सकाळचा इथंचा निसर्ग तुम्हाला दाखव ना तर तुम्ही निसर्गाचे प्रेमात पडाल ना. जबरदस्त असा डोंगराला मस्त धुकाई देईल असा जबरदस्त हिरवगार असा डोंगर आहे ना. यो समोरचा डोंगर दिसाय तिथंशी रस्ता आहे तर ते घाटाला आपल्याला सप्तशृंगी मातेचा दर्शन घ्या जायचं आहे ना. ही सगळी पब्लिक आपली सकाळीच तयारी करून आता रेडी झाली आहे सगळेजण. आता आम्ही सगळेजण जाण आई सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्या. धुक्याच्या वाटेने आई सप्तशृंगीच्या दरबारात एक अविस्मरणीय भक्तिमय प्रवास. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला प्रवास खूप खास आणि मनाला आनंद देणारा आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी आम्ही वणी गावाच्या ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथून आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी निघालो. आम्ही लक्झरी बसने वणी पर्यंत आलो होतो, पण वणी गडावर जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे आमची मोठी बस गडावर चढू शकत नव्हती. त्यामुळे सकाळी आम्ही 4-5 लोकल बोलेरो गाड्या केल्या. प्रत्येक गाडीमध्ये 10-12 जण बसलो आणि आईच्या दर्शनासाठी गडाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सकाळची वेळ होती, हवेमध्ये गारवा होता आणि वातावरण अगदी प्रसन्न होतं. वणी गडावर साधारण 10 किलोमीटरचा प्रवास करायचा होता. सुरुवातीला रस्ता व्यवस्थित दिसत होता, पण जसजसे आम्ही घाटातून वर चढू लागलो तसं निसर्गाचं रूप बदलत गेलं. साधारण 4-5 किलोमीटर वर गेल्यानंतर अचानक दाट धुकं सुरू झालं. काही वेळाने तर परिस्थिती अशी झाली की समोरची गाडीही दिसत नव्हती. चारही बाजूनी धुकं, गारगार वारा आणि वळण वाटाचा घाट. त्या क्षणी असं वाटत होतं की आपण रस्त्यावर नाही तर थेट ढगांमधून प्रवास करत आहोत. आजूबाजूला पाहिलं की सगळं काही पांढऱ्या धुक्यामध्ये हरवून गेल्यासारखं दिसत होतं. तेच धुका आला आहे मला मागे तुम्हाला जसा दिसत हवा ना. आम्ही धुकीची हळूहळू जात आहात. अजून थोडे दूर आहे ते आपल्याला तर माहित नाही. पहिल्यांदा आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जात आहात. आपल्या भागाची भरपूर जण येत वणीला सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्या, पण आपला कधी या भागात येणं झाला नाही. आजचा मैत्री टूरच्या माध्यमाची आपण पहिल्यांदा सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्या वणीला इथे लहान आता जात आहात. निसर्गाचं हे रूप पाहून मन अगदी भारावून गेलं. आईच्या दर्शनासाठी निघालो आणि वाटेत निसर्गानेही आपलं सुंदर दर्शन घडवलं. साधारण 7:30 वाजता आम्ही गडाच्या पायथ्यापाशी पोचलो. मित्रांनो, आपली खालतं राहील होतं वणी गावाची सकाळीच आपले बोलरे हे गाड्या हे गाडीला बसून आलं. घाटावर चढलं तर फार धुका आला. रेनकोट वगैरे ताणेल नाही होता ना. सप्तशृंगी आईच्या मातेच्या पायथ्याशी दरबाराशी पोहोचला इथंशी दर्शन घ्या. पायी हा चालत लागे वाटतं. तर चला आता हळूहळू चालत जाऊ आई सप्तशृंगी मातेचा दर्शन घे. गाडीतून उतरल्यानंतर आता पुढचा प्रवास पायी सुरू करायचा होता, पण गडाच्या पायथ्याशी पोचताच एक गोष्ट स्पष्ट दिसली. आज आईच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. सकाळची वेळ असूनही हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. कुणी कुटुंबासोबत आले होते, कुणी मित्रांसोबत आले होते, तर कुणी दूरवरून फक्त आईच्या दर्शनासाठी आले होते. आता जिथं सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी चढायचं आहे गडाला तिथे येऊन पोचला असा जाऊन पुढे अर्धे आपले मार्गाला चालत आलं. आता आपल्याला पायऱ्या लागल्या तर त्या पायरीला आपले चढू. आई सप्तशृंगी मातेचा जय माता दी. पण गडाच्या पायथ्यापायशी जरा चालत आलं. ओटीच्या वगैरे सामान भेटतं, प्रसाद वगैरे भेटतं, त्याच्या पुढे आलं. आता
सप्तशृंगी मातेच्या गडावर चढाया दर्शन घ्या जायचं पायऱ्या लागल्या पायरीवरून आपली जाऊ भरपूर सारे भक्त मातेच्या दर्शन घ्या या पर्यटक येत आहात. आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. सुरुवातीला मनात होतं की लवकर दर्शन होईल, पण त्यानंतर पुढचा प्रवास करता येईल. पण दर्शनासाठी आपली आलेली दुसरी बारी वेळी पोहोचले, पण सकाळी 7 वाजता जरी आपले मंदिरावर पोहोचले तरी पण आता भरपूर अशी गर्दी आहे भक्तांची. आता लाईन किती आहे पुढे गेल्यावर समजेल, पण तुम्ही पण येत हवं तर सकाळीच लवकर याल तर मातेचं दर्शन भेटेल. कारण भरपूर भक्त मातेच्या दर्शन घ्या सकाळीच येत, त्याच्यामुळे तुम्ही याल तर लवकर जास म्हणजे तुम्हाला लवकर दर्शन भेटेल. रांग खूप मोठी होती. हळूहळू रांग पुढे सरकत होती. एक पाऊल पुढे, थोडी प्रतीक्षा, पुन्हा काहीतरी पुढे, असं करत करत जवळपास 2 तास आम्ही रांगेत उभे राहिलो. 2 तास उभं राहणं नक्कीच सोपं नव्हतं. थकवा जाणवत होता, पण मनामध्ये आईच्या दर्शनाची ओढ होती. मनात एक भावना होती, इतका प्रवास केला आहे, एवढी प्रतीक्षा केली आहे, आता आईचं दर्शन घेऊनच परत जायचं. सप्तशृंगी आईचं दर्शन घ्या लाईनीत गेला, लाईन एवढी आहे का 1 तास होऊन गेला, अजून आम्ही तिथेच्या तिथेच आहात. दुनियाभरची लाईन आहे. आता नांदू काही दर्शन दिलेलं ना काही आम्ही इथची बाहेर निघून असा झाला आहे. गेल्या 1 तासापासून आपली लाईन मध्ये उभा आईचं दर्शन घ्या. गर्दी भरपूर आहे, म्हणजे भाविक पावसाळ्यात भरपूर येत. आज 16 ऑगस्ट आहे, काल शनिवार, आज रविवारचा दिवस आहे, त्याच्यामुळे भरपूर असं भक्त मातेचा दर्शन घ्या इथेला. आपली पण इथेला 1 तास झाला, अजून आपल्याला तासभर तरी लागेल. तुम्हाला पण या व्हिडिओच्या माध्यमातून मातेचं दर्शन घडवून द्यायचा छोटासा प्रयत्न करेन. आणि अखेर तो क्षण आला. हळूहळू आम्ही आईच्या दरबाराजवळ पोहोचलो. समोर आई सप्तशृंगी मातेचं रूप दिसलं आणि मन अगदी शांत झालं. आतापर्यंतचा प्रवास, घाटातील धुकं, गाडीचा प्रवास, गडावर चढताना आलेला थकवा आणि 2 तासांची प्रतीक्षा, हे सगळं त्या क्षणी विसरून गेल्यासारखं वाटलं. आईच्या चरणी नतमस्तक झालो आणि मनापासून दर्शन घेतलं. त्या क्षणी मनात फार काही गमावलंसं वाटलं नाही. फक्त आईचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या समाजावर आणि आपल्या सर्वांवर कायम राहावा, एवढीच भावना होती. सप्तशृंगी माता ही या परिसरातील लाखो भाविकांची श्रद्धास्थान आहे. विशेषतः स्थानिक आदिवासी समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेमध्येही आई सप्तशृंगी मातेचं खूप मोठं स्थान आहे. या परिसरातील आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या आईची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत आला आहे. म्हणूनच हा प्रवास माझ्यासाठी केवळ दर्शनाचा प्रवास नव्हता. हा आपल्या श्रद्धेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा आणि आपल्या मातीशी जोडलेला प्रवास होता. आईच्या दरबारात उभं राहिल्यावर मनामध्ये एकच प्रार्थना होती, आई आमच्या सर्वांवर तुझी कृपा दृष्टी राहू दे. सर्वांच्या घरात सुख, समाधान आणि आनंद राहू दे. आपल्या समाजाला बळ मिळू दे. आपल्या संस्कृती आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू दे. दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर आलो आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर आपली सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतला. पण दर्शन घ्यायला एवढी गर्दी काय तिथं सेकंद पण थांबू देत नाही. विचार करा, आपली 2-2, 3-3 तास लाईन मध्ये थांबायचा मातेच्या दर्शनाची आस घेऊन दरबाराचा. पण तिथे गेल्यावर आपल्याला सेकंद भर पण थांबू दिसत नाही, तर जरा विचित्रच वाटत. पण या फक्त एका मंदिरात नाही, एका ठिकाणी नाही, जिथं जिथं मंदिर आहे तिथं तिथं या सगळ्या गोष्टी आहेतच, होतातच. कुठं तरी या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. कारण माणूस श्रद्धे भावनेने एवढे दिवशी आशीर्वाद घ्या, या दर्शन घ्या, एवढ्या लांबाशी 1-1, 2-2 दिवस येत ना, नंतर तिथं
फक्त एक सेकंद पण थांबू देत नसतील तर मग काय कमाल आहे असा मग तो एक प्रश्न पण पडेल. या गोष्टीवर तुम्हाला काय वाटय? काय रे दर्शन घ्या गेलं तर तुम्हाला काय कसा वाटला? म्हणजे तिथे तुम्हाला थांबवून दिला? नाही अजिबात थांबवत एवढी मेहनत दोन थांबवत नाही. दोन दोन लांबून हे 2-2 तास रांगेमध्ये उभं राहायचं देवीच्या दर्शनासाठी आणि कुत्र्यावाने असं फेकून देतात असं चला 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 बाहेर. हे कुठंतरी नसलं पाहिजे. जय माता दी मित्रांनो, आपली सप्तशृंगी आईचे दर्शनाला इथे वणी गड आलं. आई सप्तशृंगी मातेचं आपण हे दर्शन घेतला. आता आपली परतीचे परवाशाला निघालं. पण एक गोष्ट नक्कीच मला सांगायची आहे तुम्हाला. आई सप्तशृंगी माता ही इथल्या वणी गावाचे जे काही आदिवासी लोक म्हणजे आदिवासी समाज आहे ते आपल्या आदिवासी समाजाची देवी म्हणून ओळखत. म्हणजे आज पण देवीला आदिवासी पारंपरिक पद्धतीने पूजा करायची पद्धत हे गावात आज पण टिकलेलं आहे. सप्तशृंगी माता ही आदिवासीची देवी आहे, पण आता काळानुसार तिचं वर्चस्व बाकीच्या गोष्टी झाल्या, वर्चस्व आलं, त्याच्यामधलं काही गोष्टी बदलल्या. पण आजही इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपला आदिवासी समाज आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी इथं येईल ना. आपल्याला तो दिसेल. सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतला आणि आता परतीचे प्रवासाला निघालं. पण सकाळी 6:30 वाजता ये आणि गेल तळीशी जो धुका इथे आहे तो अजून पण तसाच आहे. तर आम्ही घाई करत लवकर जाऊ, कारण आपल्याला जायचं आहे परत सापुताऱ्याला ना. सिंगल रस्ता आहे. जर ट्रॅफिक लागली तर 2-3 तास आपल्याला उतराया एक घाटाची खालत जायलाच लागेल. त्याच्याकरता आता आपले परतीचे प्रवासाला लागला अजून तरी ट्रॅफिक तर नाही लागली आहे. ट्रॅफिक नाही लागली तर बेसूच. आता नागू पुढे काय होय. परत खाली येताना पुन्हा तोच घाट दिसत होता. सकाळी धुक्यांमध्ये दिसलेला तो सुंदर निसर्ग आता पुन्हा अनुभवायला मिळत होता. पण यावेळी मनामध्ये एक वेगळाच आनंद होता, कारण आपण आईच्या दरबारातून दर्शन घेऊन खाली येत होतो. खरं सांगायचं तर काही प्रवास असे असतात की ते फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात नाहीत, ते आपल्याला मनापासून समृद्ध करून जातात. आजचा वणीगडाचा हा प्रवासी माझ्यासाठी असाच होता. धुक्याने भरलेला घाट, गार वारा, निसर्गाचं सुंदर रूप, आईच्या दर्शनासाठी लागलेली मोठी रांग, 2 तासांची प्रतीक्षा आणि शेवटी आई सप्तशृंगी मातेचं मनाला समाधान देणारं दर्शन. हा दिवस कायम आठवणीत राहील. मंडळी, तुम्ही आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आला असाल तर तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि जर अजून आईच्या दरबारात येण्याचा योग आला नसेल तर एकदा नक्की या. आईच्या दरबारात गेल्यानंतर मनाला मिळणारी शांतता आणि समाधान शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. आजच्या या भक्तिमय प्रवासाची आठवण मनात ठेवूनच आपण निरोप घेतोय. आई सप्तशृंगी माता आपल्या सर्वांवर कृपा करो. जय सप्तशृंगी माता, जय आई सप्तशृंगी.